नवी मुंबई नेट। आरोग्य की रक्षा कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन पर उन्हें एक अनोखा उपहार देने के मकसद के साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के कट्टर समर्थक, निष्ठावंत और नवी मुंबईकरों के आरोग्य के प्रति धीर और गंभीर बाळा साहेबांची शिवसेना पार्टी नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले के नेतृत्व में ऐरोली स्थित इंद्रावती हॉस्पिटल एंड रिसोर्स सेंटर के सहयोग से ऐरोली सेक्टर 3 में भव्य मुफ्त हृदय रोग जांच शिविर अंतर्गत भव्य मुफ्त एंजियोग्राफी व एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया शिविर का आयोजन किया गया। इस शिविर का उद्घाटन बाला साहेबांची शिवसेना पार्टी के उप नेता विजय नहाटा के हाथों जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस अवसर पर युवा सेना कार्यकारिणी महाराष्ट्र सदस्य ममित चौगले, पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, आकाश मडवी, पूर्व नगर सेविका नंदा काटे, इंद्रावती हॉस्पिटल के प्रमुख डॉक्टर उमेश तेलतुंबडे, हॉस्पिटल के मुख्य व्यवस्थापक शंकर चौहान एवं असंख्य नगर सेवक नगर सेविकाएं मौजूद रहीं। 9 से 13 फरवरी तक चलने वाले इस 4 दिवसीय हृदय रोग जांच शिविर के तहत नागरिकों ने 9 फरवरी को अपना रजिस्ट्रेशन करवाया, जिसके पश्चात 10 से 13 फरवरी को सुबह 9 से शाम 4 बजे तक इस शिविर के माध्यम से मरीजों को हृदय रोग जांच, ECG, 2D इको, रक्त जांच सेवा निःशुल्क मिल पाएगी और जरूरत पड़ने पर शस्त्रक्रिया की सुविधा भी निःशुल्क मुहैया करवाई जाएगी, जिसके चलते सबसे खर्चीले इलाजों में से एक हृदय रोग इलाज की निःशुल्क सेवा से नवी मुंबईकरों के घोर गरीब नागरिकों को निश्चित ही बहुत बड़ी दिलासा मिलेगी। बता दें कि इस शिविर को नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। शहरी ही नहीं बल्कि झोपड़पट्टी और स्लम भाग में रहने वाले असंख्य नागरिकों ने न केवल अपना रजिस्ट्रेशन करवाया बल्कि इस शिविर का लाभ भी उठाया। बता दें कि विजय चौगले ने अपने सामाजिक और राजकीय जीवन में हमेशा ही कष्टकरियों को आर्थिक कमी के चलते आरोग्य उपचार से वंचित होते देखा है। यही कारण है कि नागरिकों के हृदय रोग का खर्चीला उपचार निःशुल्क उन्हें मिल पाए। इसी दृष्टिकोण के साथ उन्होंने फिर एक और बार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के जन्मदिन पर ये सेवा उपलब्ध करवाई है, जिसका लाभ नवी मुंबई ही नहीं बल्कि आसपास के लाखों के नागरिकों को भी जरूर उपलब्ध हो पाएगा। बता दें कि इंद्रावती हॉस्पिटल एंड रिसोर्स सेंटर नवी मुंबई के प्रतिष्ठित अस्पतालों में गिना जाता है। हृदय रोग के कई सफल इलाज अस्पताल द्वारा किए गए हैं। ऐसे में सभी सुख सुविधाओं से लैस इस अस्पताल के माध्यम से नागरिकों को दी जाने वाली इस सुविधा से निश्चित ही नवी मुंबईकरों के असंख्य हृदय रोग मरीजों को इसका लाभ होगा। इस दौरान विजय नहाटा और विजय चौगले ने इस शिविर का बारीकी से मुआयना भी किया। बता दें कि इस भव्य मुफ्त एंजियोग्राफी व एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया शिविर के पहले दिन कुल 537 मरीजों की जांच की गई, जिसमें 2D इको के 87, एंजियोग्राफी के 34 और एंजियोप्लास्टी के 2 मरीजों को वैद्यकीय सुविधाएं दी गयी। पत्रकारों से बात करते हुए विजय नहाटा ने कहा कि मुफ्त हृदय रोग जांच शिविर का आयोजन कर विजय चौगले ने एक पुण्य का काम किया है, क्योंकि काम तो सभी करते हैं मगर किसी के स्वास्थ्य के लिए इस प्रकार के शिविर का आयोजन करना बेहद पुण्य का काम है। नव्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा निर्णय आमचे जिल्हा प्रमुख माझे वरिष्ठ सहकारी चौगुले साहेबांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या, त्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले। आता सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या इंद्रावती हॉस्पिटलमध्ये चौगुले साहेबांनी या नव्या मुंबईमधल्या सगळ्या लोकांसाठी मोफत एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्टी ठेवलेली आहे आणि हे हॉस्पिटल अतिशय सुसज्ज असेल, जो 100 बेड या ठिकाणी आहेत आणि सर्व प्रकारची सोय एंजियोग्राफीची असेल, एंजियोप्लास्टीची असेल, CT स्कॅनची असेल या ठिकाणी आहे। आणि आता तुम्ही पाहिलं की जवळजवळ 101 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। हार्टच्या बाबतीमध्ये 2 कारणामुळे लोक एकतर तपासणी करत नाही, एकतर आर्थिक परिस्थिती नसते आणि दुसरी भीती असते। ती भीती घालवणं आणि मोफत एंजियोप्लास्टी किंवा एंजियोग्राफी करण्याचा कार्यक्रम चौगुले साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी घेतला। अतिशय पुण्याचं काम आहे, मी त्यांना खूप खूप याच्याबद्दल धन्यवाद देतो। नेहमीच काम करतात, करोनामध्ये मोठं काम केलं, पण हे काम देखील खूप मोठं आहे आणि शेकडो लोकांना मोफत एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी किंवा जे काही गरजेचं आहे
ते पुढच्या 5 दिवसामध्ये या हॉस्पिटलमध्ये होणार आहे. खूप चांगला उपक्रम चौगुले साहेबांनी घेतला. हे पुण्याईचं काम आहे. बाकी कामं तरी झाली नाही झाली तर फार फरक पडत नाही, पण इथं हार्टच्या बाबतीमध्ये माणसाच्या आयुष्याचाच प्रश्न असतो आणि त्याच्यावर खूप चांगला उपक्रम. वहीं विजय चौगले ने कहा कि आज लोगों को उनके स्वास्थ्य के प्रति डर और कई बार आर्थिक विवशता भी झेलनी पड़ती है, इसीलिए इन दोनों ही समस्याओं का निराकरण कर इस मुफ्त एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया शिविर के माध्यम से उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को जन्मदिन की अनोखी भेंट दी है। उन्होंने आगे कहा कि ये शिविर यहीं समाप्त नहीं होगा, आरोग्य की दिशा में उनके यही काम बदस्तूर आगे भी जारी रहेंगे। आजचा विषय हा फार वेगळा विषय होता आणि म्हणून नाटासाहेबांनी आम्ही ठरवलं की ह्याला पूर्णपणे आपण अशा पद्धतीने करायचं की कारण कोविडचा दिवस येऊन गेल्यानंतर हार्टचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत, तर त्याच्यामुळे आम्ही म्हणून हार्टच्या याच्यासाठी आम्ही एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी ह्या 2 गोष्टी आम्ही एंजिओग्राफी करून आवश्यकता वाटेल त्यांना आम्ही एंजिओप्लास्टी करणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर काही त्यांना वेगळ्याच पद्धतीचं काय असेल तर काय ओपन हार्ट सर्जरी असेल काही असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आमचा उद्दिष्ट आमच्या दोघांचा नाटासाहेबांचा आणि माझा एकच उद्दिष्ट आहे की जनमनातला जो मुख्यमंत्री आहे तर त्याचा वाढदिवस हा जनमनापर्यंत पोचला पाहिजे आणि म्हणून आम्ही आज पोचवण्याचं आम्ही त्यांचे सहकार्य म्हणून आम्ही हे सर्व काम करत आहोत. आम्हाला माहिती आहे की ह्याच्यापासून आता आज 100 लोक आहेत, पुढे आता काही 5 दिवसामध्ये अजून पेशंट वाढू पण शकतात. कुठल्याही पेशंटला कुठल्या गोष्टीची गरज पडली तर आम्ही सर्व तात्परतेने येणार. खर्चिक बाब आम्ही नाटासाहेबांनी आम्ही त्यांनी ते अंगीकारलं आहे आणि स्वीकारलं आहे आणि त्याला सहकार्य हॉस्पिटल इंद्रावती हॉस्पिटल करत आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही ज्यांचं हॉस्पिटल आहे हरबंसिंग त्याचंसुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी सहकार्य केलं आहे. आणि आज मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज ज्या ठिकाणी आज आम्ही इकडे पेशंट बघितले, आमच्या जीवनामध्ये वाढदिवस येतच जातात, पण अशा खऱ्या अर्थाने जर त्यांच्या लोकांच्या आता नाटाचे प्रत्येकाला विचारत होते, ते विचारल्यानंतर त्यांच्यावरचे जे भाव दिसत होते, जे भाव एक वेगळ्या पद्धतीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होते आणि खऱ्या अर्थाने हे असे काम व्हायला पाहिजे. उद्या भविष्यामध्ये तर नाटकामध्ये आम्ही ठरवलं वेळ आली तर 3-3 महिन्यामध्ये सुद्धा आम्ही असे कॅम्प घेऊ कि जेणेकरून सर्व लोकांना त्याचं सहकार्य होईल. इस दौरान इस शिविर का लाभ उठाने वालों ने कहा कि इस शिविर का आयोजन कर विजय चौगले उनके लिए जीवन दान देने वाले व्यक्ति साबित हुए हैं. चौगुले साहेबांकडून मला डायलिसिसची पण मदत मिळाली आहे फ्रीमध्ये आणि पिस्टोला करायचा पण मदत मिळाली. त्यांनी सांगितलं की तुमचा पिस्टोला आम्ही आमच्या माध्यमातून करून देऊ. मला हा आजार 7-8 वर्षापासून झाला आहे, त्यामुळे ह्या हाताला गाठी आल्यात. तर साहेबांना दाखवल्या तर साहेब बोलले तुमचं ऑपरेशन करून देतो मी. माझा तर मुलगा होता तो पण वारला, आम्ही दोघंच आहेत. तो साहब बोले ठीक है भी तुम्हारा फ्री से करून देतो. हमारे अब्दुल भाई जो हैं उनको अटैक का कुछ ऐसा मसला हुआ था, और मस्जिद का कुछ काम कर रहे थे तो उनको पसीना आया और वो चक्कर आ गया, तो हम लोग घर पे लेके गए. फिर घर पे मतलब अपने आप से वो बेकाबू हो गए. फिर हम लोग रिक्शे में लाद के यहाँ इंद्रावती में लेके आए. तो यहाँ के डॉक्टर ने देखा तो बोले कि हार्ट अटैक का मसला है. तो कहा इसमें 2-2.5 लाख का प्रोसेसर है. तो हम लोग के पास उतना पैसा था नहीं. तो अब्दुल भाई चौगले साहब पहचानते हैं उनको, तो उनका नंबर किसी के ज़रिए से मिला, तो साहब से बात हुई. साहब से फिर बात डॉक्टर से कराई हमने, फिर डॉक्टर साहब ने एडमिट किया. फिर उसके बाद जो उनका प्रोसेसर था ट्रीटमेंट का उन्होंने किया. उसके बाद फिर बोले एंजियोग्राफी करना है और पैसा लगेगा. फिर साहब से हमने बात किया तो साहब ने कहा कि डॉक्टर को बोलो जैसा भी रहेगा हम करते हैं, आप अपना काम चालू कीजिए, जो भी ट्रीटमेंट है कीजिए. तो फिर साहब से बात हुई तो फिर अपना एंजियोग्राफी या एंजियोप्लास्टिक जो होता है उन्होंने डॉक्टर साहब लोगों ने मिलके किया. 2-2.5-3 घंटे का प्रोसेसर था, बहुत अच्छे से हो गया. ये हमारे चौगले साहब की देन है जो आज हम अपने मरीज़ को बचा सकें. ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क.